हॅलो एव्हरीवन. तर तुम्ही बघू शकता आज मी निफ्टीमध्ये एक ट्रेड घेतलेला आहे आणि तो ट्रेड सध्या चालू आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते की हे मी डेमो ट्रेडिंग करत आहे, हे लाईव्ह नाही आहे. लाईव्ह मी ह्याच्यामध्ये 1 रुपयाही लावला नाही आहे. बघू शकता हे माझं डेमो ट्रेडिंगचं अकाउंट आहे. लाईव्ह याच्यामुळेच लावत नाही आहे की सध्या माझ्याकडे कॅपिटल नाही आहे आणि जे होतं ते आधीच लॉसमध्ये सगळं गेलेलं आहे. जवळजवळ 40,000 ते 50,000 रुपये गेलेले आहेत. म्हणजे आम्ही थोडे थोडे करून लावत होतो एक लॉटचे आणि ते मग एकदाच लॉस झाला की ते सगळे पैसे वॉश आउट होत होते. सो ती मेंटॅलिटी तशी होती. तर आत्ता मी निर्णय घेतला आहे की काहीतरी करून दाखवायचं, काहीतरी बेटर करायचं. आणि बेटर करायसाठी मी एक डेमो ट्रेडिंग सुरू केलेली आहे. म्हणजे मी सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की मी काय करते, काय नाही, किंवा कशाप्रकारे मी पुढे जाण्याचा प्रयत्न करते आहे, काय माझ्या लाईफमध्ये एम्स आहेत, माझं टार्गेट काय, स्टॉप लॉस काय, मी ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. सो फर्स्ट तुम्हाला सांगू इच्छिते की मी निफ्टीचा 26,000चा कॉल बाय केलेला आहे. त्याची प्राईज होती 204.95ला हा बाय केलेला आहे. आता 204.50 असं काहीतरी प्राईस त्याचं चालू आहे. म्हणजे ब्रेक इव्हनच आहे तो, काही वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही आहे. तर सिम्पल लॉजिक तुम्हाला सांगते. मार्केट गॅप अप ओपन झालं आहे. गॅप अप ओपन होऊन 2 कॅन्डल, एक निगेटिव्ह कॅन्डल बनवल्या आणि नंतर एक शूटिंग स्टारसारखी एक कॅन्डल फॉर्म झालेली आहे, जे की खूप छान कॅन्डल आहे. त्याच्यानंतर तुम्ही ही जी कॅन्डल बघितली, ही वाली जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल आहे 10 वाजताची कॅन्डल आहे. 15 मिनटाचं कॅन्डल आहे, त्या टाईम फ्रेम आहे 15 मिनटाची. आणि हे बघू शकता तुम्ही की ही कॅन्डल खूप छान क्लोज झालेली आहे. मला असं वाटतं की खूप छान क्लोज झाली. तर ही कॅन्डल जेव्हा क्लोज झाली तेव्हा मी माझा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जे की 11:15च्या कॅन्डल जेव्हा क्लोज होईल तेव्हा मी ह्या ट्रेडमधून एक्झिट करणार आहे. कारण मी 15 मिनटाचा जो काही इंटरडेचा माझा टायमिंग आहे तो फक्त मी 15 मिनटाचा असा सेट केलेला आहे. 15 मिनटामध्ये एक तर माझं प्रॉफिट होईल किंवा माझा लॉस होईल. आणि बघू शकता तुम्ही कॅन्डल छान मूव्ह करते आहे. आणि जरी लॉस झाला तरी हे कॅन्डल जिथं क्लोज होईल तिथे माझा लॉस संपेल. किंवा माझा तर असा रेशो आहे, रिस्क टू 1:2 आहे, की माझा लॉस जर झाला तर 750 रुपयाचा होईल आणि प्रॉफिट जर झाला तर माझा 1,500 रुपयाचा होईल. असा माझा रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे. तर बघू, इथे रेजिस्टन्स पण आहे ह्या लेवलला, तरी पण मी ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. कारण मला वाटतं आहे की